हाय फ्रेंड्स. तर आजचा व्हिडिओ स्पेशल मी यासाठी बनवत आहे की WCDच्या ज्यांनी एक्झाम दिलेल्या आहेत त्यांच्या रिस्पॉन्स शीट आलेल्या आहेत आणि त्या रिस्पॉन्स शीटचा आपल्याला पुढच्या येणाऱ्या एक्झामसाठी फायदा करून घ्यायचा आहे. तर WCDची सुद्धा एक्झाम ग्रुप लेवल टायमरनुसार झालेली होती. 4 सब्जेक्टचे आहेत ते 6, 6, 7 अशा प्रकारचे प्रश्न प्रत्येक विषयाचे प्रत्येक ग्रुपमध्ये विचारले गेलेले होते. तर प्रत्येक ग्रुपमध्ये म्हणजे 30 मिनिटासाठी 25 प्रश्न असं जे 4 ग्रुप होते ते WCDने त्या प्रकारची एक्झाम घेतलेली होती आणि हाच पॅटर्न आता इथून पुढच्याही बऱ्याचशा परीक्षांना फॉलो होणार आहे आणि त्यामुळे आपल्याला त्या प्रश्नपत्रिकांचा छान उपयोग करता घेऊन येऊ शकतो. त्यामुळे आपण एकमेकांना सहाय्य करूयात. सहाय्य यासाठी म्हणते कारण की तुम्हाला या तुमच्या रिस्पॉन्स शीट ज्या आलेल्या आहेत त्या मी एक नंबर देते, त्या नंबरवरती शेअर करायचे आहेत आणि आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून या माझ्या यूट्यूब चॅनलच्या प्लॅटफॉर्मवरती आपण काय करूयात, त्या सगळ्या प्रश्नपत्रिकांचं डिटेल ॲनालिसिस करूयात. त्या प्रश्नपत्रिका छान प्रिंट काढून व्यवस्थित आपण डिटेल एक्सप्लेनेशन सहित सोडवून घेऊयात, जेणेकरून आपल्याला येणाऱ्या पुढच्या ज्या परीक्षा आहेत त्यासाठी त्याचा फायदा होईल. यापुढे येणारी जी मुख्य सेविकेची ॲड आहे, सरळ सेवेसाठी ज्या काही परीक्षा होणार आहेत, लेखाकोशागार असेल, त्याचबरोबर येणाऱ्या तलाठी भरती आणि बऱ्याच एक्झामसाठी आपल्याला त्याचा नक्कीच फायदा होईल. त्यामध्ये GKचे प्रश्नांची लेवल आपल्याला गणित बौद्धिक चाचणी हा विषय होता, WCDला गणित नव्हतं, तर त्याचा सुद्धा आपल्याला छान अंदाज येऊन जाईल की कशा प्रकारचे गणित विचारले जात आहेत. तर फक्त WCDच नाही तर यानंतर जेव्हा ICDSची रिस्पॉन्स की येईल त्यानंतर याची समाज कल्याणची सुद्धा येईल, यासुद्धा आपण प्रश्नपत्रिका अशा सोडवून घेणार आहोत. त्यामुळे सहकार्य करा असं मी म्हणेल. यामध्ये माझं स्वतःचं असं सेल्फिश मोटिव्ह काहीच नाही आहे. एकच म्हणणं आहे की आपण सगळे मिळून पुढे जाऊयात, सगळे मिळून छान अभ्यास करूयात असं माझं एकंदरीत मत आहे. ज्यांना वाटतंय की खरंच म्हणजे आपण असं केल्यामुळे आपल्याला फायदा होईल त्यांनी मी जो नंबर देणार आहे त्या नंबरवरती व्हॉट्सॲपला आपल्याला ती रिस्पॉन्स शीट पाठवायची आहे. यापूर्वी तुम्ही कुठल्या एक्झाम दिल्या असत्या ज्या TCSने घेतलेल्या आहेत, जसे की BMCची असेल, TPAची असेल, यासुद्धा प्रश्नपत्रिका तुम्ही मला इथे सेंड करू शकता. म्हणजे काय होईल की आपल्याला त्याचा उपयोग करून घेता येईल आणि आपण सगळे मिळून याचा छान अभ्यास करूयात. आपल्याला यामुळे प्रश्नांची काठिण्य पातळी समजेल. त्याचबरोबर ग्रुप लेवल टायमर जे आहे ते आपण प्रश्न फक्त पाहून त्यानंतर ॲन्सर न बघता डायरेक्ट प्रश्न बघून त्याचं उत्तर आपण स्वतः देण्याचा प्रयत्न करून असं 30 मिनिटामध्ये आपले 25 प्रश्न सॉल्व्ह होत आहेत का, अशा प्रकारची सुद्धा आपली छान प्रॅक्टिस यामध्ये होईल. त्याचबरोबर इंग्रजीचे प्रश्न त्यामध्ये पॅराजंबल असतील, फिल इन द ब्लँक्स असतील किंवा इडियम फ्रेजेस असतील, अँटोनिम सिनॉनिम्स असतील, यातले बरेचसे प्रश्न हे रिपीट होऊ शकतात. त्यामुळे त्यांचा सुद्धा आपला छान सराव होऊन जाईल आणि यासाठीच मग आपल्याला ते ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या सोडवायच्या आहेत. सगळ्यांनी नक्की मला शेअर करा. तर मी तुम्हाला नंबर सांगते, 7666216274 या नंबरवरती सगळ्यांनी प्रश्नपत्रिका सेंड करा, आपण त्या सोडवून घेऊयात. समाज कल्याणची एक्झाम झाल्याच्या नंतर आपण या प्रश्नपत्रिका नक्की सोडवून घेऊयात. तोपर्यंत तुम्ही मला प्रश्नपत्रिका सेंड करून ठेवा. या प्रश्नपत्रिका म्हणजे रिस्पॉन्स शीटमध्ये जी पर्सनल डिटेल्स असतात ते मी कोणालाही कळू देणार नाही आहे, ते हाईड करून ठेवेल, याची शाश्वती मी देते. एवढा विश्वास तुम्ही माझ्यावर ठेवू शकता. तर ते पर्सनल डिटेल मी काय कोणाला सांगणार नाही. त्यामुळे अजिबात कुणी संकोच बाळगू नका प्रश्नपत्रिका सेंड करायला, ठीक आहे. तर या प्रश्नपत्रिकांमधलेच बरेचसे GKचे प्रश्न आहेत किंवा हिस्ट्री, जिओग्राफी, त्याचबरोबर मराठीचे सुद्धा काही प्रश्न रिपीट होऊ शकतात आणि त्यामुळेच आपल्याला यांचा छान सराव करायचा आहे. आत्ता जरी आपलं काम नाही झालं, या परीक्षांमध्ये आपल्याला कमी मार्क्स मिळाले किंवा थोड्यावरून आपलं काम हुकलेलं असेल, तर आपण यानंतर येणाऱ्या परीक्षांसाठी त्याचा छान उपयोग करून घेऊ शकतो आणि याच प्रश्नपत्रिका तुम्हाला काही क्लासेसवाले जे आहेत ते आपल्याकडूनच घेतील आणि आपल्यालाच पुन्हा म्हणजे आपल्यासारख्या स्टुडंट्सला आमच्याकडे 50 प्रश्नपत्रिका आहेत TCSने घेतलेल्या, अशा प्रकारचं म्हणजे बोलून तुम्हाला त्याच प्रश्नपत्रिका ज्या आहेत ते पुन्हा पैसे घेऊन तुमच्याकडनं प्रश्नपत्रिकाही तुम्हीच देणार आणि पुन्हा त्याच प्रश्नपत्रिका मिळवायलाही आपल्यालाच पैसे द्यावे लागतील, अशा प्रकारचे क्लासेसवाले सुद्धा आहेत. तर आपण त्यामुळेच मग आपल्या
या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपण सर्वांसाठी या प्रश्नपत्रिका एकमेकांना एक्सचेंज करून छान सोडवून घेणार आहोत आपल्या चॅनलच्या माध्यमातून. तर ज्यांना वाटतंय की खरंच आपल्याला हा जो उपक्रम आहे तो फायदेशीर ठरेल, त्यांनी नक्की प्रश्नपत्रिका मला सेंड करा. ठीक आहे, भेटूयात आपण पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.